कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मगाशी तुम्ही मला बाहेर हकललं। हे बघ लीला, मी तुला हकललं नव्हतं। मी फक्त तुला इकडनं जायला सांगितलं होतं। तुम्ही जे केलंत ना त्याला हकलणंच म्हणतात। नाही लीला, मी तुला फक्त रिक्वेस्ट केली होती की तू इकडनं जा, दॅट्स इट। नाही हो, तुम्ही हकलत म्हणजे मान्य आहे, मी अंतरा त्यांच्या वस्तूंना हात लावायला नको होता, चुकलंच माझं, आणि त्यासाठी शिक्षा भोगायलाही तयार आहे मी, पण असं हकलत का मला? हे बघ, मी त्यावरनं नाही चिडलोय। एजे माझ्यावर चिडले नाहीये। मी अंतराताईंच्या वस्तूला हात लावून पण एजे माझ्यावर चिडले नाहीये। हे कसं शक्य आहे? मला तुला हर्ट करायचं नव्हतं। आय एम सॉरी। एजे मला सॉरी म्हणाले, आणि ते पण मी अंतराताईंच्या वस्तूला हात लावला म्हणून। पण तुम्ही मला हर्ट केलं, त्यासाठी सॉरी म्हणतोय। आता तूच सांग, ते करेक्ट करायला काय करू मी? काय? एजे मला विचारतायत की मी काय करू? बापरे, हे नक्की एजेच आहेत ना? त्या लीलाने चक्क अंतराईंच्या बांगड्या घातल्या, आणि शॉकिंग गोष्ट ही आहे की एजे तिला काहीच बोलले नाही। असं जर आधी कोणी केलं तर एजे त्यांच्यावर चिडायचे, शिक्षा करायचे, कारण ही काही सहन होण्यासारखी गोष्ट नाहीच आहे। पण एजे बदललेत। दुर्गा, अगं हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे ना, आता तुला बदलावंच लागेल। किशोर, एक मिनिट, मला एक समजत नाहीये, तू लीलाला का टार्गेट करतेस? किशोर, कारण ती माझं टार्गेट आहे। नाहीये। हे बघ दुर्गा, तुला जर लीलाला नमवायचं असेल तर तुला तिच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवावं लागेल। ऐक, तुला लीलाला या घरातनं बाहेर जाताना बघायचं ना, मग तुला हे करावंच लागेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।